आज मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही घर बसल्या तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर कसा लिंक करू शकता। यासाठी आधार सेंटरला जाण्याची गरज नाही, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने घर बसल्या हे काम पूर्ण करा। मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधला प्ले स्टोअर उघडायचा आहे। त्यानंतर तिथे सर्च बारवर आधार म्हणून असे सर्च करा। येथे तुम्हाला आधार म्हणून एक ॲप्लिकेशन मिळेल, हे तुम्ही बघू शकता। यात 10 लाखापेक्षा जास्त लोकांनी हे डाउनलोड केले आहे आणि शिवाय हे गव्हर्नमेंटचे ऑफिशियल ॲप आहे। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। त्यासाठी इन्स्टॉल या बटनावर क्लिक करा। जसं तुम्ही इन्स्टॉल केलं ना, तसंच तिथे तुम्हाला ओपनचं बटन दिसेल। इन्स्टॉल झाल्यावर ते ओपन करा। ओपन होण्या अगोदर तुमच्याकडे काही परमिशन मागेल, सगळ्या अलाउ करा आणि सगळ्या परमिशन अलाउ केल्यानंतर येथे तुमचं स्वागत करण्यात येईल। आता मित्रांनो, येथे खाली डिस्कवर के फीचरचे ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा। तुम्हाला येथे एंटर आधार नंबरचे ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा। जसे तुम्ही क्लिक करून पुढे आला तर तुम्हाला येथे 2 ऑप्शन दिसतील। एक, तुमच्याकडे तुमचा आधार नंबर किंवा व्हर्च्युअल ID पाहिजे। दुसरा, फेस ऑथेंटिकेशन आणि चांगली लाईट, जेणेकरून तुमचा चेहरा सहज दिसावा। यासाठी प्रकाश चांगला ठेवा। हे असेल तर खाली आय एम रेडी विथ माय आधारवर क्लिक करा। जसं तुम्ही क्लिक केलं की येथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे। आता तुमच्यासमोर टर्म अँड कंडिशन खाली आय ॲग्रीच्या बॉक्समध्ये टिक करा आणि प्रोसेस या बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला येथे तुमचा सिम कार्ड निवडायचा आहे। सिम सिलेक्ट केल्यानंतर खाली सेंड SMS बटन दिसेल, त्यावर क्लिक करा। यानंतर काही परमिशन येईल त्या तुम्ही अलाउ करा। येथे व्हेरीफायला थोडा वेळ जातो, जरा वाट पाहावी लागते। व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला व्यवस्थित बसून चेहरा आपला स्पष्ट दिसावा। कॅमेरा चालू झाल्यावर एकदा डोळे बंद चालू करा। हिरवा सर्कल आला ते समजून जा काम झालं। त्यानंतर पुढे तुम्हाला प्रोसीडचं बटन येईल, त्यावर क्लिक करा। जसं तुम्ही क्लिक कराल तुम्हाला येथे 6 अंकी पिन तयार करायचा आहे। तर आपल्याला आता मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, त्यासाठी मोबाईल नंबर अपडेटवर क्लिक करा। येथे तुम्ही बघू शकता प्रोसेस टाइम हा 30 दिवसाचा आहे, पण एवढा लागत नाही, लवकरात लवकर होऊन जातो तो। तसेच प्रोसेसिंग फी 75 रुपये आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुमचा आधाराला सध्या जो मोबाईल नंबर आहे तो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तसेच जो नंबर लिंक करायचा आहे तोही देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर खाली कंटिन्यूचं बटन दिसेल, त्यावर क्लिक करा। आता तुमचा जो नंबर लिंक असेल त्यावर एक OTP आलेला असेल, तो येथे टाका। त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला येथे दिसेल की तुमचा सध्याचा मोबाईल नंबर दिसेल। खाली तुम्हाला नवीन मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर सेंड OTPवर क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला तुमच्या नवीन मोबाईल नंबरवर OTP आलेला असेल, तो OTP येथे टाका आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे, त्यावर क्लिक करा। येथे तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुमचा चेहरा मधोमध ठेवा, चेहऱ्यावर लाईट व्यवस्थित पडत आहे ना, कोणताही चष्मा घालू नका, काढून टाका, डोळे बंद चालू करा। त्यानंतर बॉक्समध्ये टिक करून प्रोसीड बटनावर क्लिक करा। त्यानंतर कॅमेरा चालू होईल, हिरवा होईल तेव्हा डोळे चालू बंद करा। झालं। आता तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे। येथे तुम्ही UPI द्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता। इथे फोनपेने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता। पेमेंट झाल्यावर पेमेंट अनक्लोजमेंट डाउनलोड करून घ्या, ही आपली पोच पावती आहे। तर मित्रांनो, किती सोप्या पद्धतीने आपण घर बसल्या आपला मोबाईल नंबर अपडेट करू शकतो। ही माहिती आवडली असेल तर आपल्या मराठी माणसाच्या मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।